महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे। हनी ट्रॅपचं प्रकरण, वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह आणखी काही मुद्द्यांवरती अगदी सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे। तर ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय। ठाण्यामध्ये हेच जन आक्रोश आंदोलन झालं, तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे आंदोलन करण्यात आलं, तर नागपूरमध्ये पत्ते खेळून हे जन आक्रोश आंदोलन पार पडलंय। दरम्यान नागपूरमधल्या याच आंदोलकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात। रमी खेळून आम्ही महाराष्ट्राच्या राज्यातल्या पूर्ण युवा तरुणांना दाखवलंय की हे निर्लज्ज सरकार कशी प्रेरणादायी आहे। म्हणजे आम्ही हे दाखवून आलो या ओम फट स्वाहा भरत गोगावले कसं महाराष्ट्र राज्याच्या जसं तरुण युवा पिढीला ओम फट स्वाहा म्हणतात कोणत्या दिशेने चाललेलं आहे सरकार। इथे तरुणाला शिक्षा नाही, तरुणाला रोजगार नाही, पण काय करणार, सगळे तरुण हतबल होऊन गेलेले आहे। म्हणून आम्हाला हे निर्देश करणं गरजेचं आहे का या भ्रष्ट सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांचं ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे। आमची मागणी ही आहे की जे भ्रष्ट नेता तिथे विधिमंडळात बसून रमी सरकारसारखे खेळ खेळतायत, शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता तिथे रमी सरकार खेळतायत, त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। जर इथे सामान्य जनतेचे समस्याचे प्रश्न ते मांडू शकत नाही तर त्यांना विधिमंडळात बसणे बिलकुल नाही। यांनी 50 खोके घेऊन घरीच बसणं तेच त्यांचं काम राहील। हे महाराष्ट्रामध्ये जी सरकार स्थापन झाली आहे आणि ज्या सरकारमुळे महाराष्ट्राचं नाव जे आजपर्यंत लौकिक झालेलं होतं आणि कुठेतरी आता कलंक लागत आहे, अशा सरकारमध्ये भ्रष्टाचारी जे नेते आहेत आणि माजलेले जे सर्व आमदार आहेत यांना कुठेतरी सद्बुद्धी घडो।